फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण ना मटकी तवा फ्राय करणार आहोत. तर चला त्यासाठी आपण साहित्य बघूया. हे आहे टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, कांदा आणि लसूण आणि मिरची यांची पेस्ट. चला तर बनवूया. चला तर तवा ठेवूया. तवा गरम झालेला आहे. तेल टाकून घेऊत. तेल गरम झालेलं आहे. आता आपण मोहरी टाकून घेऊ. कढीपत्ता टाकून घेऊ. कांदा टाकून घेऊ. आता कांदा लाल होऊस तर आपण त्याला चांगलं भाजून घेऊ. कांदा लाल झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. खूप असं चांगलं मिक्स झाल्यानंतर त्याला आपण पेस्ट केली तर पेस्ट टाकून घेऊ. टमाटर लवकर मऊ होण्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेऊ. टमाटे मऊ झालेलं आहे. आता आपण लसूण आणि मिरची यांची पेस्ट टाकून घेऊ. आता याला चांगलं मिक्स करून घेऊत आपण. तुमच्याकडे जर कोथिंबीर असली तर तुम्ही नक्कीच टाका. आमच्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून आम्ही अशी साधी करायला. चला आता आपण मटकी टाकून घेऊत. त्याला आपण मिक्स करून मीठ टाकून घेऊ आता चवीनुसार. आपण टमाटर भाजताना पण थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणून आपण थोडंच मीठ टाकून घ्या. मटकी टाकताना त्यामध्ये थोडंसं पाणी राहू द्या. आता थोडा वेळ शिजून घेऊ याला चांगलं. आता आपण थोडं शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ म्हणजे अशी घट्ट व्हायला पाहिजे. आता थोडं पाणी आटल्यानंतर आपण गॅस बंद करूया. आणि ही भाजी मुलांच्या टिफिनसाठी पुन्हा अजून कामगारांसाठी पण उपयोगी पडते. आता आपली भाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. आणि बघा अशी किती मस्त भाजी झालेली आहे. चला तर आता आपला तवा फ्राय रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही पण आमच्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.